सखी सावली काव्यांजली. मी खाली असा झोपलेला, तुला असं इथे डबल बेडवर, म्हणजे इफ यू इन्सिस्ट मी वर यु नो. ओ मी तुझ्या जवळ असलो तर तुला जास्त समजून घेता येईल ना मला. तुला माहिती आहे, लग्नानंतर सुद्धा आपण बेस्ट फ्रेंड सारखेच होतो. तुझं प्रेम होतं माझ्यावर, पण माझं काय सुरू होतं मला कळेनाच. मला कुठे रिअलाइज झालं की माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. इनफॅक्ट मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही अंजली. आता आपल्यात कुठलंही अंतर नको. एकमेकांपासून लांब राहायची काही गरज नाहीये. आणि स्टुडिओही परत मिळाला आहे, सगळं छान आहे. आई बाबाही खूप खुश आहेत तुझ्यावर. काय ग, काय झालं? मी काही नाही, काही नाही. मग ते काय झालंय? बोल ना, अगदी मन मोकळेपणाने बोल. मला कळत नाहीये तुला कसं सांगू. मावशींची ना हल्ली खूप चिडचिड होते माझ्यामुळे. त्या खूप नाराज आहेत. कशामुळे? माहित नाही प्रीतम. मला असं वाटतं बहुतेक माझंच काहीतरी चुकतंय. त्यांचा राग जावा यासाठी काय करावं, कसं करावं काहीच कळत नाहीये. यात तुझा काही दोष नाहीये, उगाच काही विचार करू नकोस. आता स्टुडिओचा जरा प्रॉब्लेम सुरू होता ना, तो इश्यू चालू होता म्हणून आई जरा टेन्स्ड होती अगं, बाकी काही नाही. पण आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. एव्हरीथिंग इज गुड. सो आता काहीच प्रॉब्लेम नसणार. काय झालं? बरं, अजून आईला माहित नाहीये? तू घरी आल्यावर सांगितलं नाहीस का आईला याबद्दल? प्रीतम अरे, एवढी चांगली न्यूज तुझ्याच तोंडून सांगावी म्हणून मी नाही सांगितलं. नाही, मी जेव्हा घरी आले तेव्हा त्यांचा मूड ठीक नव्हता. डोंट वरी, नको आता फार विचार करूया. आणि बाय द वे माय डिअर बायको, उद्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? कसलं? आता ते सरप्राईज आहे म्हणून मला उद्यापर्यंत ठेवायचं ना. आता सगळं सांगून टाकलं तर ते सरप्राईज कसं राहणार? रुको जरा, सबर करो. सगळं सांगेल. स्वीट अँड वॉच. हॅलो, मी JW रॉयल रेस्टॉरंट मधून शोभा बोलते. हाँ, तुम्ही काव्या प्रभू देसाई बोलताय? हो, मीच काव्या प्रभू देसाई. बोला ना. तुमचा रेझ्युमे आमच्याकडे आलाय. हो मॅम, मी आहे जॉबच्या शोधात. आमच्या रेस्टॉरंट मध्ये R&D डिपार्टमेंट मध्ये मराठी क्युसिन सेगमेंट मध्ये एक रिक्वायरमेंट आहे. R&D डिपार्टमेंट. लेट मी एक्सप्लेन. म्हणजे नवीन नवीन डिशेस तुम्ही शोधून काढायच्या, त्याचा अभ्यास करायचा, वेगवेगळ्या ठिकाणची स्पेशालिटी असलेल्या ऑथेंटिक डिशेसवर रिसर्च करायचा आणि मग त्या बनवून प्रेझेंट करायच्या, असं काम आहे. हो का? किती छान काम आहे. मला खूप आवडेल करायला. म्हणजे मला वेगळे वेगळे पदार्थ करून बघायला खूप आवडतं मॅम. मी करेन. ग्रेट. मग आमच्याकडे इंटरव्ह्यू साठी याल का? तुमच्या याच नंबरवर मी ऍड्रेस सेंड करते. हो हो, नक्की येईन मी. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू.
एका मागून एक किती छान गोष्टी होत आहेत सगळ्या. म्हणजे अंजलीला त्यांचा स्टुडिओ परत मिळाला आणि आता ह्या जॉबसाठी समोरून मला इंटरव्ह्यू साठी फोन आलाय. ते छान वाटतंय. अंजलीला कळवायला हवं ना. हा, अक्काईचा फोन. गुड मॉर्निंग अक्काई. काय ग? खरं तर मी तुला उत्साहाने फोन केला होता, पण तू तर माझ्यापेक्षा जास्त आनंदात दिसतेस. काय झालंय? काही नाही ग, पण तू का आनंदात आहेस एवढी? काय विशेष? तू माझा सोड, ते जाऊ दे. तू एवढी आनंदात काय आहेस ते सांग. आज कळी अगदी खुललेली दिसतीये. काही नाही अक्काई, स्टुडिओ परत मिळालाय ना, त्याचाच आनंद. बाकी तसं काही नाही. तसं काही नाही मग कसं आहे ग? नाही म्हणजे स्टुडिओ परत मिळाला याचा आनंद आहे हे मान्य आहे, पण त्या व्यतिरिक्त काहीतरी स्पेशल आहे असं वाटतंय. खरं सांग, काय झालंय? अच्छा, प्रीतमने सकाळी सकाळी परत एकदा आय लव्ह यू म्हटलं वाटतं तुला. लाडू, अगं काय कुठे हरवली आहेस? नाही, काही नाही, तू बोल. काही नाही अगं, एका मोठ्या रेस्टॉरंट मधून मला एका चांगल्या नोकरीची संधी आली आहे. मला इंटरव्ह्यू साठी बोलवलं त्यांनी. ग, किती छान बातमी दिलीयस. तुला इंटरव्ह्यू साठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. असं फोनवर बोलत बोलत कोणी स्वयंपाक करतं का? या मुलीचं घरात काही लक्षच नाहीये. अंजली, काय चाललंय तुझं? एकतर काम कर, नाहीतर फोनवर बोल. एका वेळी एकच काम करावं, नाहीतर एकही काम धड होत नाही. मावशी, अहो अक्काईचा फोन चालू आहे. तिला ना एका ठिकाणी इंटरव्ह्यू साठी बोलवलंय, त्याबद्दलच बोलत होतो आम्ही. अच्छा, काव्याचा फोन चालू आहे का? बरं बरं. अगं तेच सांगतेय मी अंजली तुला. एक काम, हे सगळं आधी काम पूर्ण कर आणि मग निवांत फोनवर गप्पा मारत बस. हो ना? लाडू, तू ना तुझी सगळी कामं लवकर आवरून घे, मग बोलू आपण. मी कॉल करते तुला. हा, बाय. तेच बघायला आले मी. बाहेर वाट बघतीये मी इतका वेळ आणि तू आलीच नाहीस. तर तू इथे निवांत फोनवर गप्पा मारत बसलीयस. ठीक आहे, आता आवर पटापट सगळं आणि बाहेर घेऊन ये. मावशी, पोहे. डॅड आले नाहीये तसं. डॅड, डॅड नाश्ता तयार आहे. मॉर्निंग वॉकला गेलेत ते. आपल्या घरात लक्ष असेल तर कळेल ना कोण कुठं गेलंय, कोण घरात आहे. हे काय पोहे आहेत का? काय झालं मावशी? असे करतात का पोहे? किती हळद घालून ठेवलीयस, किती मिरच्या घातल्यास आणि मिठाचा तर पत्ताच नाहीये त्याच्यामध्ये. अंजली, किती वेळा सांगितलं तुला हे असले पोहे, उपमा असले मिडल क्लास पदार्थ करत जाऊ नकोस ब्रेकफास्टला. तू की ऐकतच नाहीस. त्यापेक्षा ना मी बाहेरून ऑर्डर करून खाते. अंजली, जरा घराकडे जास्त लक्ष देत जा.
कसे बाहेरच्या गोष्टी सांभाळायला हँडल करायला प्रीतम आहे. आपण सारखं असं नवऱ्याच्या पुढे पुढे करू नये. मी हे सगळं पूर्ण विचार करून सगळ्यांच्या भल्यासाठी सांगतेय. त्याचा वेगळा अर्थ काढू नकोस. आणि हो, आज दुकानात जायची गरज नाही. घरीच थांब. मला बाहेर जायचंय. ठीक आहे मावशी, थांबा, मी दुसरं काहीतरी बनवून आणते. लवकर आण, मला उशीर होतोय. गुड मॉर्निंग. मी विश्वजित प्रभुदेसाई इंटरव्ह्यूसाठी आलो. गुड मॉर्निंग सर. प्लीज तुम्ही तिथे बसा. तुमचा टर्न आला की मी सांगते. शुअर, थँक्यू. एक्सक्यूज मी, पाणी हवं होतं. थँक्यू. हॅलो मॅम, मला इंटरव्ह्यूसाठी फोन आला होता इथे. वेलकम मॅम. प्लीज तुम्ही तिथे बसा. तुमचा टर्न आला की मी सांगते. हो, थँक्यू. एक्सक्यूज मी. तू काय करतेस इथे? मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही. एक्सक्यूज मी, मिस्टर सिद्धेश जाधव, फर्स्ट केबिन मध्ये जा. दुसऱ्यांच्या जागेवर बसून एवढं तरी कळतं ना तुला? काय? मी ऑलरेडी इथे बसलो होतो. ठीक आहे, बसा. माणसं आपली जागा विसरले की असंच होतं. जागा सोडावी लागते. कुठल्या भ्रमात जगतात माणसं, खरंच कोण जाणे. मोठी स्वप्न बघायला खूप सोपी असतात, कारण तेव्हा डोळे बंद असतात ना. डोळे उघडल्यावर आपल्याला आपली खरी लायकी कळते. त्यांनी स्वतःच्या डोळ्यांवर झापडं लावली आहे. अशाने दुसऱ्याला डोळे उघडायला सांगणं हा विनोद नाही येत. इतरांना दोष देण्याआधी स्वतः चिखलात बुडालेले आहात हे लक्षात यायला हवं होतं तुमच्या. माझ्यावरचं चिखल मी साफ करेन, तू तुझं बघ. अहंकारात बुडली असतो. एवढंसं यश, एवढंसं यश डोक्यात गेलंय तुझ्या.
जास्त वेळ टिकणार नाही ते. आत गेल्यावर जास्त वेळ टिकणार नाही. मला एक कळत नाहीये, तू इंटरव्ह्यू साठी इथे आलीस, मला विश्वासच बसत नाही. कुठून येतो कॉन्फिडन्स? ठीक आहे, तुमचा विश्वास बसणार नाही अशा कितीतरी गोष्टी आजपर्यंत पूर्ण केल्यात मी, आय नो. आणि आजही मला यश मिळेल अशी खात्री आहे मला. ते कळेल, लवकरच कळेल तुला. When they'll shoot you with questions and you may sweat profoundly. कळलं ना? इंग्लिश आहे ना, कसं कळेल? आत जेव्हा ते प्रश्न विचारतील तेव्हा तुला घाम फुटू शकतो, असं म्हणालो मी. ठीक आहे ना, घाम गाळल्याशिवाय मिळणारं यश त्याला फारशी किंमत नसतेच ना. ठीक आहे, मिस्टर विश्वजित प्रभुदेसाई, फर्स्ट केबिन मध्ये जा प्लीज. Sure. My warm wishes are with you. शुभेच्छा. मिसेस काव्या, सेकंड केबिन प्लीज. ओके, थँक्यू. Good afternoon, sir. Good afternoon. Please have a seat. Thank you. Sir, it's okay. आहे आमच्याकडे. Okay. So basically, sir, I have a vast experience in corporate sector. I've achieved many goals in my career. And recently, I've also handled some of... एक मिनिट मिस्टर विश्वजित, या. हे सगळं सांगण्याची काही गरज नाहीये. तुमचा रेझ्युमी आहे आमच्या. या. या बॅलन्स शीट मध्ये काहीतरी गडबड आहे. ती काय आहे ते जरा शोधून सांगा. Sure, sir. सर, इन्व्हेस्टमेंटची एंट्री ॲसेट्समध्ये असायला पाहिजे, चुकून लायबिलिटीमध्ये झाली. ब्रिलियंट. थँक्यू. हॅलो. हॅलो, प्लीज हॅव सीट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड आफ्टरनून. हो, सॉरी. गुड आफ्टरनून. ओके, सुरू करूया. टेल मी अबाउट युअर सेल्फ. जस्ट अ ब्रीफ.